नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 1 प्रथम सत्र मराठी साहित्य या विषयाचे अर्वाचीन मराठी कविता हे पुस्तक, या पुस्तकातील कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचा आपण अभ्यास करतो आहोत। कवी नारायण सुर्वे यांच्या यापूर्वी आपण 2 कविता अभ्यासलेल्या आहेत, 4 शब्द आणि दुसरी 2 दिवस। आणि आजची अभ्यासक्रमात नेमलेली जी तिसरी कविता आहे त्या कवितेचे शीर्षक आहे कठीण होत आहे। कवी नारायण सुर्वे यांची नाळ तळागाळातील माणसाशी, माणसाच्या वेदनेशी, माणसाच्या भावभावनांशी जुळलेली असल्यामुळे त्यांच्या कवितेतून व्यक्त होणारा भाव आणि विचार हा तुम्हा आम्हा सर्वांना विचार करायला लावतो, अंतर्मुख होण्यासाठी प्रवृत्त करतो। नारायण सुर्वे यांची कविता ही ट ला ट, म ला म, र ला र अशी जोडणी करणारी कविता नाही, तर त्यांच्या कवितेमधून समाजामध्ये असलेले भीषण वास्तव व्यक्त होते। कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत ह्या भावस्पर्शी सोबतच न्यायाची मागणी करणाऱ्या आहेत, अन्यायाविरुद्ध उभे राहणाऱ्या आहेत आणि त्यांच्या कविता ह्या एका भीषण काळाचा, एका भीषण सामाजिक विषमतेचा दस्तऐवज म्हणून सुद्धा आपण बघू शकतो। नारायण सुर्वेंच्या कवितांचा अभ्यास करताना खरोखरच आपल्याला विविध प्रकारच्या ज्या सामाजिक समस्या आणि जे सामाजिक संकेत रूढ अर्थाने समाजामध्ये रुजलेले आहेत ते विषमतेवर आधारित कसे आहेत हे सुद्धा कळतं। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या ह्या कवितेच्या अध्ययनाला प्रारंभ करूया। मी प्राध्यापक रेखा अढाव, श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला। प्रथमतः आपण ह्या कवितेचं वाचन करूया। कठीण होत आहे, कवितेचं शीर्षक आहे कठीण होत आहे। दररोज स्वतःला धीर देत जगणे कठीण होत आहे, किती आवरावे आपणच आपणाला, कठीण होत आहे। भूकांड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून येतो, भुसा भरलेले भोत दिसूनही थांबणे कठीण आहे। तडजोडीत जगावे जगतो, दररोज कठीण होत आहे। आपले अस्तित्व असूनही नाकारणे कठीण होत आहे। समजून समजावतो, समजावूनही नच मानलो, कोठारात काडी न पडेल हमी देणे कठीण होत आहे। खूप सुंदर कविता आहे। बघा, प्रत्येकाचा स्वतःशी एक संवाद हा सदैव चाललेला असतो आणि त्या संवादाच्या आधारावरच प्रत्येकजण श्रेयस आणि प्रेयस ठरवत असतो। श्रेयस म्हणजे जे श्रेष्ठ आहे आणि प्रेयस जे प्रिय आहे। ह्या श्रेयस आणि प्रेयसाच्या खेळामध्ये मानवाला
स्वतःशी संवाद करणे आवश्यकच आहे. ज्याप्रमाणे संत तुकाराम म्हणतात, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. म्हणजे युद्धाचा प्रसंग हा फक्त काही युद्धभूमीवरच असतो असं नाही. युद्धाचा प्रसंग हा स्वतःच्या अंतर्मनामध्ये सुद्धा चाललेला असतो आणि ती लढाई मोठी जिकरीची असते. बाहेरचे असामाजिक तत्व आणि ह्या असामाजिक तत्वांसोबत चालताना जो सज्जन आहे, जो न्याय्य व्यवस्थेची मागणी करणारा आहे, त्याला जगणं असह्य होऊन जातं. आणि अशा वेळी हा जो प्रवास आहे हा मोठा खडतर होत जातो. कारण समाजामध्ये अशा काही शक्ती नांदत असतात ज्यांना इतरांवर अन्याय, जुलूम, अत्याचार करण्यात जणू काही फुशारकी वाटत असते. आणि हा अन्याय, जुलूम मोडून काढणारा दुसराही एक गट किंवा वर्ग किंवा एक शक्ती ती पण नांदत असते. हे सगळं समांतरच चाललेलं असतं. परंतु जे सज्जन आहेत, जे न्यायासाठी उभे आहेत, त्यांना सदैव ह्या व्यवस्थेने दडपून टाकलेलं आहे, दाबून टाकलेलं आहे. आणि म्हणूनच कवी म्हणतो, कठीण होत आहे. काय कठीण होत आहे? दररोज स्वतःला धीर देत जगणे कठीण होत आहे. धीर तर द्यावाच लागतो. एकदम काही बंड करता येतं का? नाही. एखादी गोष्ट ठीक नसेल, एखादी घटना अनुचित घडली असेल, तर बरेचदा असं कानाडोळा करण्याचं लोकांकडून सूचित केलं जातं आणि ते तसं प्रसंगी करावंही लागतं. परंतु या ठिकाणी कवी म्हणतात, दररोज स्वतःला धीर देत जगणं कठीण होत आहे. किती आवरावे आपणच आपणाला. कठीण होत आहे. व मी न्यायासाठी उभा असलेला आणि ही अन्याय व्यवस्था बघून मला हे जगणं कठीण होत आहे असं कवी म्हणतात. भूखंड पसरणाऱ्या मनास थोपटीत झोपवून येतो. भुसा भरलेले भोत दिसूनही थांबणे कठीण आहे. भूखंड पसरलेल्या मनास थोपटीत झोपवून येतो म्हणजे काय? कवीचं मन आक्रंदून जातं. कशामुळे? बाहेरची विषमता, सामाजिक विषमता, जाती आधारित विषमता, उच्च नीच विषमता, ह्या सगळ्या विषमतांचा प्रभाव कवीकडे एक माणूस म्हणून येतोच. कवी हा प्रथमतः माणूसच आहे. तो मानव आहे म्हणून ह्या जगण्यातले सगळे काही जे निरीक्षणं आहेत हे तो नोंदवतो आणि त्याच्या मनामध्ये जी उलथापालथ चाललेली आहे ती उलथापालथ त्याला अस्वस्थ करून सोडते. आणि म्हणून त्याचं मन भूखंड पसरून रडायला लागतं. म्हणजे काय? विरोध करायला लागतं. कशाचा? ह्या अव्यवस्थेचा, इथल्या अमानवीयतेचा. म्हणून कवी म्हणतात, भुसा भरलेले भोत दिसूनही थांबणे कठीण आहे. ही जी विषमता आहे, हा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, हा भुसा भरलेल्या भोतासारखा दिसतो आहे, पण मला त्याची भीती वाटत नाही. तडजोडीत जगावे. कवी पुढे म्हणतात,
तडजोडीत जगावे, जगतो. बरेचदा लोक सांगतात की बाबा रे, याच्याशी पंगा घेऊ नको, टमक्याशी असं करू नको, तुला न्यायाची अपेक्षा आहे परंतु सगळी व्यवस्था सडलेली आहे वगैरे वगैरे. कवी पण म्हणतो तडजोडीत जगावे, जगतो. काय म्हणतो कवी? मीही तडजोडी करतो, नाईलाज आहे. कारण इथे दुष्ट शक्तींचं प्राबल्य अधिक आहे, सज्जनाचं महत्त्व नगण्य आहे. म्हणून कवी म्हणतो तडजोडीत जगावे, जगतो. दररोज कठीण होत आहे. कवी म्हणतो एखाद वेळी ठीक आहे तडजोड करणं, पण आता रोजच असं जगणं हे मनाविरुद्ध आहे. आपले अस्तित्व असूनही नाकारणे. कवी म्हणतो आपलं अस्तित्व असूनही नाकारणे. माझं अस्तित्व आहे. अस्तित्व आहे म्हणजे त्याच्यामागे विचार आहे, काही तत्व आहेत, काही मूल्य आहेत. हे सगळं असताना सुद्धा मला कोणी नाकारत असेल तर कवी म्हणतो कठीण होत आहे. समजून समजावतो, समजावूनही नच मानलो. मग समजून घेतो आणि समजावतो, समजावूनही नच मानलो. मग काय? कधी कधी मात्र किळस यायला लागते. कशाची? ह्या अव्यवस्थेची, अमानवीयतेची, अन्यायाची. आणि म्हणून कवी म्हणतो समजावूनही नच मानलो. मग मी कधी कधी मानत पण नाही. कोठारात काडी न पडेल. कोठार कशाचं आहे? मनाचं कोठार, ज्याच्यामध्ये हा अन्याय, अत्याचार, जुलूम डाचलेला आहे. कोठारात काडी न पडेल हमी देणे कठीण होत आहे. मग काय? या कोठारात काडी पडून काही स्फोट होणार नाही असं मी आता सांगू शकत नाही. का? वर्षानुवर्षांचा हा विद्रोह, ही वेदना आम्ही आमच्या भाळी सांभाळली आहे. त्यामुळे आता स्फोट होणार की नाही, आम्ही हे सदैव सहन करू असं आम्ही सांगू शकत नाही. कारण इथे प्रत्येकाला समान न्यायाने, समान हक्काने जगण्याची संधी आपल्या संविधानाने दिलेली आहे. म्हणून कवी म्हणतो कठीण होत आहे. काय कठीण होत आहे? कॉम्प्रोमाइज करत करत जगणं. रोजच रोज कसं कॉम्प्रोमाइज करायचं? कवी म्हणतो किती तडजोड करायची. आपलं अस्तित्व उरेल की नाही याची भीती आता मला वाटायला लागली आहे. आणि माझं अस्तित्व मी स्वतःच्याच हाताने मिटवू का? नाही, हे मला शक्य होणार नाही. म्हणून कवी म्हणतो कोठारात काडी न पडेल हमी देणे कठीण होत आहे. आता मी हमी देऊ शकत नाही. हा स्फोट होईल की नाही त्याची. अशा प्रकारे नारायण सुर्वे यांची कविता न्यायासाठी सदा सन्मुख असणारी, न्यायासाठी मागणी करणारी अशी ही कविता आहे. ही कविता आपण शिकली. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या कवितेसंदर्भात काही अडचणी असल्यास तुम्ही मला व्हॉईसमेलद्वारे किंवा टाईप मेसेजद्वारे, टेक्स्ट मेसेजद्वारे टाईप करून तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या सांगू शकता. प्रत्यक्ष भेटूनसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील कवितेसंदर्भातले, अभ्यासक्रमासंदर्भातले, ते विचारू शकता. यासोबतच या कवितेचा अभ्यास आपण इथे थांबवित आहोत. धन्यवाद.